आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। साताऱ्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बेकायदेशीर पिस्तूलसह तरुण जेरबंद, 1.23 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाकाबंदी दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेचा मोठा सापळा यशस्वी, पिस्तूल, मोबाईल आणि दुचाकी हस्तगत। सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणास जेरबंद केले आहे। या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, 2 मोबाईल आणि मोटरसायकलसह एकूण 1,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक 23 मे रोजी बोगदा ते शेंद्रे मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती। यावेळी शेंद्रेकडून साताऱ्याकडे येणाऱ्या हिरो कंपनीच्या MH11 DF 8611 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून आलेल्या रुबान रफिक पठाण वय 20 राहणार शनिवार पेठ सातारा याची संशयावरून तपासणी करण्यात आली। अंगझडती दरम्यान त्याच्याकडे मॅगझिनसह स्टीलचे पिस्तूल आढळून आले। संबंधित शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। अधिक चौकशीत आरोपीने हे पिस्तूल सूरज उंबरकर राहणार सैदापूर सातारा याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिल्याचे सांगितले। या कारवाईत पोलिसांनी 50,000चे पिस्तूल, 2 मोबाईल आणि हिरो मोटरसायकल असा एकूण 1.23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनवर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली। या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। सातारा पोलिसांची ही कारवाई शहरातील गुन्हेगारी विरोधातील कठोर भूमिकेचे आणखी एक उदाहरण मानली जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।